नमस्कार, मी भोये चंद्रकांत. कोर्स नंबर 106 बी.एड प्रथम वर्ष आणि कोर्स नंबर 205 बी.एड द्वितीय वर्ष या विषयांमध्ये समाविष्ट द युनिवर्स म्हणजेच विश्व हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत. तर सुरुवातीला आपण विश्व म्हणजे काय आणि विश्वाची निर्मिती कशी झाली आहे या संदर्भात माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर या विश्वाच्या अनंत पसाऱ्यामध्ये जे महत्त्वाचे खगोलीय घटक आहेत त्यांची माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर सुरुवातीला आपण विश्व म्हणजे काय आणि विश्वाची निर्मिती कशी झाली या संदर्भात माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करूया. आपल्याला माहीतच आहे की सुरुवातीच्या काळापासून मानवाच्या मनात नैसर्गिक घटनांबद्दल आकर्षण आणि उत्सुकता आहे. पूर्वीच्या काळी अशा नैसर्गिक घटनांना मानव चमत्कार समजायचा, जसं की सूर्याचं उगवणं, सूर्याचं मावळणं, अमावस्या, पौर्णिमा, ग्रहणे अशा नैसर्गिक घटना. परंतु जसजशी विज्ञानामध्ये प्रगती होत गेली तसतशा या जुन्या संकल्पना पुसल्या जाऊ लागल्या. यामध्ये आधुनिक विज्ञानाचे जनक गॅलिलिओ यांचा उल्लेख करणे अनिवार्य ठरते. गॅलिलिओ याने सर्वप्रथम दुर्बिणीचा शोध लावला आणि तिचा जो रोख आहे तो अवकाशाकडे वळवला आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने विश्वाची रहस्य उलगडण्यास सुरुवात झाली. या विश्वाची निर्मिती कशी झाली असेल याबाबत पूर्वीपासूनच मानव उत्सुक आहे आणि हे रहस्य जाणून घेण्यासाठी अविरत मानव प्रयत्नही करत आला आहे. याची वैज्ञानिक भाषेत मीमांसा करायची झाली तर असे म्हणता येईल की विश्व तयार किंवा निर्माण होण्यासाठी 3 घटकांची गरज पडते. हे 3 घटक म्हणजेच मॅटर, एनर्जी आणि स्पेस होय. आता हे घटक कोठून आले असतील या संदर्भात अल्बर्ट आइन्स्टाईन यांना असं काही सापडलं की ज्यातून मानवी संशोधनाला एक दिशा मिळाली आणि त्यामुळेच विश्वनिर्मितीच्या सिद्धांतापर्यंत मानव खऱ्या अर्थाने पोहोचला असं म्हणता येईल. आइन्स्टाईन यांच्या मते विश्वनिर्मितीसाठी मॅटर आणि एनर्जी हे 2 घटक महत्त्वाचे आणि आवश्यक आहेत. त्यांच्या मते एनर्जी आणि मॅटर या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत आणि हे सिद्ध करण्यासाठी आइन्स्टाईन यांनी एक महत्त्वाचे समीकरण मांडले, ते म्हणजे E=mc². यावरून हे लक्षात येतं की मॅटर आणि एनर्जी या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. मात्र मॅटर आणि एनर्जी कुठून आले असतील हा जो प्रश्न आहे हा अधांतरीच राहतो आणि याचं जे उत्तर मिळतं ते बिग बँग थेअरीमधून. बिग बँग किंवा महाविस्फोट हा शून्यातून झाला आहे आणि या महाविस्फोटानंतरच विश्वामध्ये ऊर्जेची निर्मिती झाली असे मानले जाते आणि खऱ्या अर्थाने महाविस्फोटातूनच विश्वाची निर्मिती झाली असावी असा वैज्ञानिकांचा कयास आहे. नजीकच्या काळामध्ये विश्वनिर्मितीची रहस्य उलगडण्यासाठी CERN या वैज्ञानिक प्रयोगशाळेमार्फत जगातील सर्वात मोठा प्रयोग करण्यात आला, ज्याला आपण बिग बँग असं म्हणतो. या प्रयोगामध्ये महाविस्फोटाची परिस्थिती निर्माण करून अणूंची टक्कर घडवून विश्वनिर्मितीचे कोडे उलगडण्याचा प्रयत्न केला गेला. या प्रयोगाचा निष्कर्ष म्हणजे या प्रयोगात अणूच्या 10व्या भागाचा शोध लागला, ज्याला आपण दैविकण किंवा हिग्स बोसोन असं म्हणतो. वरील सर्व बाबींच्या उहापोहानंतर एक निष्कर्ष निघतो, तो म्हणजे विश्वनिर्मितीत मॅटर, एनर्जी आणि स्पेस हे घटक महत्त्वाचे असून महाविस्फोटातून विश्वाची निर्मिती झाली असं आपल्याला मानावं लागतं. मग पुढचा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे विश्व म्हणजे काय. तर त्या संदर्भात आपल्याला असं म्हणता येईल की असंख्य दीर्घिका, असंख्य खगोलीय घटकांचा पसारा, त्यामध्ये सामावलेली ऊर्जा आणि अवकाशाची अनंत व अफाट पोकळी म्हणजे विश्व होय असं आपल्याला म्हणता येईल. तर या प्रकारे आपण विश्व म्हणजे काय आणि विश्वाची निर्मिती कशी झाली असेल या संदर्भात माहिती घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर या विश्वाच्या अनंत पसाऱ्यामध्ये असंख्य भौगोलिक घटक आढळतात. त्यापैकी आज आपण कृष्णविवर, दीर्घिका, तेजोमेघ, तारे, सूर्यमाला या भौगोलिक किंवा खगोलीय घटकांची माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. पहिला घटक आहे तो म्हणजे कृष्णविवर. आता कृष्णविवर म्हणजे नक्की काय, तर कृष्णविवर म्हणजे विशाल आकाराचा, अतिशय घनतेचा आणि गुरुत्वाकर्षण असलेला खगोलीय घटक होय. मग या कृष्णविवराची निर्मिती कशी झाली असेल या संदर्भात असं म्हणता येईल की एका विशिष्ट वस्तुमानापेक्षा जास्त वस्तुमानाचे तारे त्यांच्या आयुष्याच्या शेवटी आकुंचन पावत कृष्णविवरात रूपांतरित होतात. या प्रकारे कृष्णविवरांची निर्मिती ही होत असते. हे जे कृष्णविवर असतात त्यांच्या केंद्रस्थानी गुरुत्वाकर्षण शक्ती इतकी प्रचंड असते की जिथे भौतिकशास्त्राचे कोणतेही नियम लागू होत नाहीत.
आणि या कृष्णविवराच्या या प्रचंड गुरुत्वाकर्षणामुळे असंख्य तारे, ग्रह किंवा प्रकाश त्याच्यामध्ये लुप्त होतो. या कृष्णविवराची रचना आपल्याला समजून घ्यायची असल्यास समोरच्या चित्राचं आपण निरीक्षण करूया. या चित्राचं निरीक्षण केलं असता आपल्याला असं दिसतं की या चित्राच्या मध्यभागामध्ये एक काळा भाग किंवा त्याला डार्क स्पेस असं म्हणतो तो आहे आणि त्याच्या भोवती वलय निर्माण झालेले आहेत. हा जो डार्क स्पेस असतो याच्यावरूनच या भौगोलिक घटकाला किंवा खगोलीय घटकाला कृष्णविवर असं नाव पडलेलं आहे. आणि या चित्राच्या निरीक्षणावरून आपल्याला कृष्णविवराची रचना ही समजून येते. त्यानंतर पुढचा जो भौगोलिक घटक आहे किंवा खगोलीय घटक आहे तो म्हणजे दीर्घिका. या विश्वाच्या अनंत पसाऱ्यात अगणित दीर्घिका आहेत. एक विशिष्ट दीर्घिका म्हणजेच अफाट विश्वातील तारकांचा एक लहानसा संघ आहे. एका विशिष्ट दीर्घिकेचाच जर का आपण विचार केला तर एकाच दीर्घिकेत अब्जावधी तारे, सूर्यमाला, तेजोमेघ, ग्रह, उपग्रह आढळतात. आणि यामध्ये आपण ज्या दीर्घिकेत राहतो त्याला आपण मिल्की वे, आकाशगंगा आणि मंदाकिनी अशा वेगवेगळ्या नावाने ओळखतो. या आपल्याला दीर्घिकेचा अनुभव घ्यायचा असल्यास रात्री आकाशाकडे निरखून पहा. आकाशाकडे निरखून पाहिले तर असंख्य तारकांच्या गर्दीतून दुधाळ रंगाचा एक प्रवाह दिसतो. हा तेजस्वी प्रवाह म्हणजेच आपली आकाशगंगा होय. मग आपल्या मनामध्ये पुढचा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे सर्वच दीर्घिकांचे आकार सारखेच असतील का? तर असे बिलकुल नाही. दीर्घिकांचे आकार हे वेगवेगळे असतात आणि दीर्घिकांच्या आकारावरून त्यांचे चक्राकार किंवा सर्पिलाकार दीर्घिका, लंबवर्तुळाकार दीर्घिका, अवरुद्ध चक्राकार दीर्घिका, अनियमित दीर्घिका असे प्रकार पडतात. आणि समोर जे आपल्याला दीर्घिकेचं चित्र दिसतं त्याचं निरीक्षण केलं असता ही जी दीर्घिका आहे ती चक्राकार किंवा सर्पिलाकार अशी दीर्घिका आपल्याला दिसून येते. ज्यामध्ये आपली सूर्यमाला आहे ती ही दीर्घिका आहे. त्यानंतर पुढचा आपण खगोलीय घटक अभ्यासूया तो म्हणजे तेजोमेघ. तेजोमेघाला इंग्रजीत नेबुला असं म्हणतात. आणि तेजोमेघांची जी निर्मिती आहे ती आंतरतारकीय माध्यमातून गुरुत्वीय अवपातामुळे होते. तर काही तेजोमेघ हे अतिनव ताऱ्यांच्या स्फोटातून निर्माण होतात. मग पुढचा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे तेजोमेघ कोणत्या घटकापासून बनलेले असतात किंवा तेजोमेघात कोणते घटक आढळतात? तर तेजोमेघ हे धूळ, हायड्रोजन, हेलियम या वायूंपासून बनलेला मेघ असतो. तेजोमेघ हा असंख्य ग्रह व ताऱ्यांचा निर्माता आहे. कारण तेजोमेघापासून बऱ्याच ग्रह आणि ताऱ्यांची निर्मिती ही होत असते. आपल्याला उदाहरणच घ्यायचं झालं तर ईगल तेजोमेघाचं उदाहरण आपल्याला घेता येईल. ईगल तेजोमेघामधील जे पिलर्स ऑफ क्रिएशन असतात त्या भागामध्ये वायू, धूळ व इतर घटक एकमेकांवरती आदळून जास्त वस्तुमान तयार होते व त्यातून तारे व ग्रहांची निर्मिती होते. तेजोमेघा संदर्भात पुढचा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण झाला असेल तो म्हणजे सर्व तेजोमेघ सारखेच असतात का? तर याचे उत्तर नाही असे आहे. कारण तेजोमेघाची निर्मिती, आकार व वैशिष्ट्यांमुळे वेगवेगळे प्रकार पडतात. उदाहरणच घ्यायचं झालं तर समोरच्या चित्रात आपल्याला 2 तेजोमेघ दिसतात. त्यांच्या आकारावरून पहिल्या तेजोमेघाला क्रॅब असं म्हणतात तर दुसऱ्या तेजोमेघाचा आकार घोड्यासारखा दिसत असल्यानं त्याला हॉर्स हेड असं म्हणतात. तर या प्रकारे आपण तेजोमेघाची माहिती घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. पुढचा खगोलीय घटक आहे तो म्हणजे तारे. मग तारे म्हणजे काय? तर अवकाशामध्ये गुरुत्वाकर्षणामुळे एकत्र असणाऱ्या आणि प्लाझ्माच्या बनलेल्या चमकत्या गोलांना तारे असं म्हणतात. तारे हे स्वयंप्रकाशित असून ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश व उष्णता असते. आपल्याला तारे बघायचे झाल्यास रात्रीच्या निरभ्र आकाशात लुकलुकणारे हजारो तारे आपल्याला दिसतात. यातील काही तारे हे तेजस्वी तर काही तारे अंधुक असतात. त्याचप्रमाणे निळे, पांढरे, पिवळे, तांबूस असे विविध रंगांचे तारे अवकाशात आपल्याला पाहावयास मिळतात. अशा ताऱ्यांच्या पृष्ठभागांचे जे तापमान आहे ते 3500 डिग्री सेल्सिअस ते 5000 डिग्री सेल्सिअसपर्यंत असू शकते. तसेच दीर्घिकांमध्ये सूर्यापेक्षा छोटे व शेकडो पटीने मोठे असलेले अगणित तारे आढळतात. ताऱ्यांचे गुणधर्म व तेजस्वितेनुसार त्यांचे सूर्यसदृश तारे, राक्षसी तारे, महाराक्षसी तारे, जोड तारे, रूपविकारी तारे असे प्रमुख प्रकार पडतात. तर या प्रकारे आपण तारे म्हणजे काय या खगोलीय घटकाची जी माहिती आहे ती घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर पुढचा जो खगोलीय घटक आहे तो म्हणजे सूर्यमाला. आपल्याला माहीत आहे
विश्वाच्या या अफाट आणि अनंत पसाऱ्यात अगणित दीर्घिका आहेत आणि प्रत्येक दीर्घिकेत असंख्य सूर्यमाला आढळतात. आपण ज्या मंदाकिनी आकाशगंगेत राहतो त्या आकाशगंगेत अगणित सूर्यमाला आहेत. यापैकी आपली सूर्यमाला ही एक सूर्यमाला आहे. सूर्यमालांची वैशिष्ट्ये बघायची झाल्यास प्रत्येक सूर्यमालेत तारे, ग्रह, उपग्रह, लघुग्रह, बटुग्रह व धूमकेतू असे खगोलीय घटक आढळतात. आता समोर दिसणारे हे जे चित्र आहे ते आपण ज्या सूर्यमालेत राहतो त्याचे चित्र आहे. या आपल्या सूर्यमालेत एकूण 8 ग्रह आपल्याला दिसून येतील. यापैकी बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ हे आंतरग्रह आहेत, तर गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून हे बहिर्ग्रह आहेत. यापैकी प्रत्येक बहिर्ग्रहाला कडे असलेले आपल्याला दिसून येतात. तर आंतरग्रहांपैकी पृथ्वी हा एक असा ग्रह आहे की जेथे जीवसृष्टीचा विकास झालेला आहे. तर या प्रकारे आज आपण विश्व म्हणजे काय, विश्वाची निर्मिती कशी झाली, त्याचबरोबर या विश्वाच्या अनंत पसाऱ्यातील जे महत्त्वाचे खगोलीय घटक आढळतात त्यापैकी आज आपण कृष्णविवर, दीर्घिका, तेजोमेघ, तारे, सूर्यमाला या भौगोलिक घटकांचा किंवा खगोलीय घटकांची माहिती अभ्यासण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.